नमस्कार. भारतीय जनता पार्टी कवठेमंकाळ तालुका या ठिकाणी येणार मधल्या काळामध्ये 2025-26 जिल्हा नियोजनच्या कामांच्या या ठिकाणी मागणी प्रत्येक गावातून आपण मागणीची पत्र मागवली होती. त्या अनुषंगानं आज कवठेमंकाळ तालुक्याला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, खाडे साहेब, गाडगीळ साहेब, सत्यजित भाऊ, आदरणीय पृथ्वीराज बाबा सर्वच ज्येष्ठ भाजपच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तालुक्याला 2 कोटी निधी या ठिकाणी मंजूर झाला. त्यामध्ये जनसुविधा, नागरी सुविधा, त्याचबरोबर महावितरण, त्याचबरोबर ग्रामीण मार्ग अशा पद्धतीनं सर्वच क्रायटेरियामध्ये तालुक्याला 2 कोटी रुपये तालुक्यातील विविध गावांना मंजूर झाला. त्यामध्ये कवठेमंकाळ तालुक्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व नेत्यांचे या ठिकाणी आम्ही तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आभार मानतो. येणाऱ्या काळात जो काही कवठेमंकाळ तालुक्यातील दुजाभाव झाला, तो बॅकलॉग जो निर्माण झाला, तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केलं जाईल. जी काही राहिलेली गावे आहेत त्या गावांना सुद्धा लवकरच दुसरा टप्पा, तिसरा टप्प्याच्या माध्यमातून विकासाचे जी कामं आहेत ती महत्त्वपूर्ण कामं क्रायटेरिया तयार करून पूर्ण केली जातील. ABCD ज्या गावांना खरोखर अतिमहत्वाची जी कामं आहेत, काही कामे बऱ्याचशा गावामध्ये असा अनुभव आहे की DPच्या मागणीसाठी गेली 10-10 वर्ष लोकांचे अर्ज आहेत, त्यांची कामं रखडली होती. ग्रामविकासच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण मार्ग बरेचसे गेली 15-15 वर्ष रखडलेले आहेत, तेही धरण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केलं जाईल. जो 2 कोटी निधी या तालुक्यातील आमच्या विविध गावांना दिला त्याबद्दल आदरणीय चंद्रकांत दादा पालकमंत्री, त्याचबरोबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा, पृथ्वीराज बाबा देशमुख, आमदार गोपीचंदजी पडळकर, आमदार खाडे साहेब, आमदार गाडगीळ साहेब, आमदार सत्यजित भाऊ देशमुख या सर्व त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि कवठेमंकाळ तालुक्याला येणाऱ्या काळात जो काही विकासाचा बॅकलॉग म्हटलं जातं तो भरून काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केलं जाईल.